तुम्हाला माहिती आहे का, जर कच्ची केळी तुम्ही स्वच्छ धुवून पुसून घेतली, त्यानंतर त्याची अशा पद्धतीने साल काढून घेतलं, व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घेतली, त्यानंतर त्याला मीठ, हळद आणि लाल तिखट लावून घेतलं, सगळं चांगलं व्यवस्थित हे जे मसाले आहेत ते सगळ्या कापांना व्यवस्थित लावून घेतलं। त्यानंतर दुसरीकडे एका मिक्सिंग जारमध्ये धने, जिरे, आलं, लसूण, ओलं खोबरं, कांदा, टोमॅटो घातला। त्यानंतर थोडासा पुदिना आणि 2 चमचे तीळ घालून हलकसं पाणी घालून एकदम बारीक असं वाटण तयार करून घेतलं। त्यानंतर हळद मीठ लावलेली जी केळ्याची कापं आहेत ती तेलामध्ये छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहेत। सगळीच कापं अशा पद्धतीने तेलामध्ये तळून घ्यायची। त्याच तेलामध्ये थोडं आणखीन तेल घालायचं आणि त्यामध्ये थोडंसं हिंग, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालायचा। लगेचच त्यामध्ये वाटलेला हा मसाला घालायचा आहे। तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। लागल तेवढं पाणी घालायचं। त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घालायची। तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं। यामध्ये जे तळलेले केळ्याचे काप आहेत ते घालायचे। 3 ते 4 मिनिटं लो गॅसवर चांगलं असं तरी सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आणि इथे आपली मस्त चमचमीत तरीदार कच्च्या केळ्याची भाजी तयार होते। मग वाट कसली पाहताय, पटकन फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका।